पद्धत शिकणार आहे आणि ती बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत शिकणार आहे. जसे की इथे 215 भागिले 5 आहे. इथे 215 म्हणजे काय असतो? हा भाज्य असतो. हा काय असतो? भाज्य. तर 5ला आपण भाजक म्हणतो आणि जे उत्तर येईल त्याला भागाकार म्हणतो आपण ह्या उत्तराला. आणि जी शेवटी खाली येते त्याला आपण बाकी म्हणतो. तर आपण हे गणित सोडूया. इथे 215 भागिले 5 आहे. तर आपण 5चा पाढा आपला पाठ असणं आवश्यक आहे. तर 5च्या पाढ्यात आपण 2 ही संख्या नाही, कारण 5 हा सर्वात लहान अंक आहे याच्यात. तर आपल्याला इथे 2 अंक घ्यावे लागतील यासाठी. तर 5च्या पाढ्यात 21 आहे का हे आपल्याला पाहावं लागेल. तर 5चा पाढा आपण म्हणूया. 5 एक 5, 5 2 10, 5 त्रिक 15, 5 चौक 20. तर 21 नसल्यामुळे 4 मध्ये आपल्याला 20 भेटतो, म्हणजेच 5 चौक 20. तर हे आपल्याला काय करावं लागेल? वजाबाकी करावं लागेल. तर एकातनं 0 गेले काय राहिले? 1. 2तनं 2 गेले 0. त्यामुळं आपलं उत्तर खाली आले 0 1. आता वरील अंक आहे तसा घ्यायचा, कारण आपण हा उरलेला अंक आपल्याला घेणं आवश्यक आहे. इथे आले 15. त्याचप्रमाणे आता 5च्या पाढ्यात 15 आहे का हे पाहायचं. तर 5च्या पाढ्यात 15 आहे का बघा. 5 एक 5, 5 2 10, 5 त्रिक 15. अशा प्रकारे 15 आले. तर यांची वजाबाकी करायची. 5तनं 5 गेले 0, 1तनं 1 गेले 0. तर आपली बाकी किती आली? 0. अशाच प्रकारे आपण आणखी एक दुसरं एक्झाम्पल घेऊया. 224 भागिले 7. आता 7च्या पाढ्यात 22 आहे का हे पाहायचं. तर 7चा पाठ असणं आवश्यक आहे. तर 7 एक 7, 7 2 14, 7 त्रिक 21. 3 नंबरला 21 हा अंक भेटतो आपल्याला. यांची काय करायची? वजाबाकी. 22 वजा 21 किंवा 2तनं 1 घालवा आधी. किती आलं? 1. नंतर 2तनं 2 गेले किती आले? 0. हे लिहिले नाही तरी चालतं. नंतर हा वरील अंक आहे तसा घ्यायचा, म्हणजे 14 आलं. तर याच्या पुढचं काय आहे? तर 7च्या पाढ्यात 14 आहे का? तर आहे. तर किती नंबरला आहे ते वर लिहायचं. तर 7 दुने 14 आणि इथे काय लिहिले? 14 लिहिले. तर यांची वजाबाकी करा. 14 वजा 14 किती आले? 0. तर बाकी इथे आले आपले 0. भागाकार म्हणजेच उत्तर किती आले आपले? 32. त्याचप्रमाणे आपण आणखी एक एक्झाम्पल घेऊया. 6950 भागिले 10. इथे बघा 10चा पाढा आपला पाठ असतो. तर 10 एक्के 60. बघा इथं उत्तर किती आले? 69 वजा 60 9 आले. तर एकच अंक वरचा घ्यायचा. ॲट ए टाइम 2 अंक घ्यायचे नाहीत, बरोबर. तर 10च्या पाढ्यात 95 आहे का हे पाहणं आपल्याला आवश्यक आहे. तर 10च्या पाढ्यात 95 आहे का? तर नाही आहे. तर त्याच्या आधीचा अंक कोणता आहे? 90. तो किती नंबरला आहे? 10 9 90. यांची वजाबाकी करा. तर 5तनं 0 गेले 5, 9तनं 9 गेले 0. हा 0 आपल्याला आहे तसं खाली घेणं आवश्यक आहे. तर 10च्या पाढ्यात आता 50 आहे का ते पहा. तर 10च्या पाढ्यात 50 आहे. 10 5 50. मग इथे 50 लिहा. उत्तर किती आले? वजाबाकी केल्यानंतर 0. तर आपला भागाकार किती आला? 695. तर मित्रांनो आणखी एक आपण उदाहरण घेऊया. 72 म्हणजे 7272 भागिले 12. तर यामध्ये आपण उत्तर काढताना आपल्या बऱ्याच विद्यार्थ्यांचं उत्तर चुकतं. विद्यार्थी काय करतात? 12च्या पाढ्यात 72 आहे का हे चेक करतात. तर आहे, बरोबर. 12 72. असं करतात. 72 वजा करतात. 2तनं 2 गेले 0, 7तनं 7 गेले 0 आणि वरचं पूर्ण 72 इथे घेतात. तर याच्यामुळे काय होतं? नंतर विद्यार्थी पुढचा अंक बघतात. 72 आहे का पुढच्या 12च्या पाढ्यात? तर भेटतोय 12 72. मग याचं उत्तर बाकी आली 0 आणि भागाकार किती आला? 66. पण हे उत्तर चुकीचं आहे. तर आपण कसं चुकीचं आहे हे बघूया. तर 66 गुणिले 12 हे 7272 येते का हे पाहूया. म्हणूया 12चा पाढा 6 पर्यंत. 12 72. हातचे आले 7. 12 72. 72 आणि 7 79. तर उत्तर किती येते? 792. त्याच्यामुळे हे आपलं उत्तर
चुकला आहे आणि भागाकारही चुकला आहे. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर आपण पहिल्यापासून सोडूया. तर इथे बघा, इथेपर्यंत बरोबर होतं, 12×72 उत्तर आलं, बाकी आली 0. पण हा 2 अंक ॲट ए टाइम घ्यायचे ना, तर इथं काय घ्यायला पाहिजे ना, आपण एकच अंक घ्यायला पाहिजे. तर 12च्या पाड्यात 7 आहे का, तर नाही आहे. कारण की 12 हा सर्वात लहान अंक आहे त्या पाड्यातील. तेव्हा काय घ्यायचं, 12×0=0 घ्यायचं. मग 0 घेतल्यानंतर हा अंक खाली घ्यायला आपल्याला परवानगी आहे. आता वरील अंक खाली घेतला. आता काय झालं, 72. तर 12च्या पाड्यात 72 आहे का, तर आहे. किती नंबरला आहे, 12×72. अशा प्रकारे वजाबाकी केली तर उत्तर किती आलं, 606 हा आपला भागाकार आला. त्याचप्रमाणे आपण 4 अंकी किंवा 5 अंकी कुठल्याही अंकांचा भागाकार करू शकतो. आपण इथं सर्वात जास्त मोठी अंक नंबर घेऊया, जसं की 740. नंतर अजून कोणताही नंबर घेऊ शकतो आपण. हा सर्वात मोठा बऱ्यापैकी अंक घेतला आहे, त्याला आपल्याला 13ने भागायचा आहे. तर आपल्याला 13चा पाढा पाठ असणं आवश्यक आहे. पाहूया आपण. 13च्या पाढ्यात 74 आहे का हे पाहायचं. 13चा पाढा म्हणूया आपण. 13 × 13, 13 × 26, 13 × 3 = 39, 13 × 4 = 52, 13 × 5 = 65, 13 × 6 = 78. 78 हा 74च्या कुठे गेला, पुढे गेला. मग 78 आपल्याला गरज नाही. त्याच्या अगोदरचा अंक कोणता आहे, 13 × 5 = 65. म्हणजेच इथं 65 लिहिणं आपल्याला आवश्यक आहे आणि वर 5 लिहिलं. तर 74 मधनं 65 गावा किंवा 14तनं 5 गेले तर किती उरले, 9 उरले. इथे 6 झाला, आपण हातचा ते तिकडे दिल्यानंतर. तर 6तनं 6 गेले, 0 उरले. तर हा 0 आहे तसा खाली घ्या. आता 13च्या पाड्यात 90 आहे का बघा. तर आपला 13 × 5 = 65 झालं होतं. 13 × 6 = 78, 13 × 7 = 91. 7 नंबरला काय आहे, 91 आहे. पण आपल्याला 91 पाहिजे नाही. 91 पेक्षा 90 लहान आहे. पण आपल्याला तिथे 90 असल्यामुळं त्याच्या अगोदरचा अंक कोणता येते, 13 × 78. 6 नंबरला जो अंक आहे तो. म्हणजे इथे आपल्याला वर काय लिहावं लागेल, 13 × 78 आणि इथे 78. यांची वजाबाकी करा. तर बघा, 10तनं 8 गेले, 2. आपण हातचा 1 तिकडे गेला, इथं 8 उरले. 8तनं 7 गेले, उरला 1. अशा प्रकारे 12 आला. आता वरील अंक एकच घ्यायचा, 7 हा अंक खाली घ्यायचे, बरोबर. आता 13चा पाढा म्हणा. आपल्याला 13चा पाढा येतो, 13 × 6 = 78, 13 × 7 = 91, 13 × 8 = 104, 13 × 9 = 117. म्हणजे इथे आपल्याला 9चा भाग गेला. इथे 117 लिहा. बघा, 7 मधनं 7 गेली, उत्तर किती आले, 0. 2तनं 1 गेला, 1 आणि 1तनं 1 गेला, 0. हे लिहिलं नाही तरी चालतंय. आता वरील अंक कोणता राहिलेत आपले, 9, 8, 5 हे अंक राहिले. आता 9 हा अंक घेतला. हा अंक आहे तसा आपण काय घेतला, 9 खाली घेतला. आता 13चा पाढा म्हणा. आपल्याला माहिती आहे 13 × 5 = 65, 13 × 6 = 78, 13 × 7 = 91, 13 × 8 = 104. आपण पुढचा अंक घेऊ शकत नाही, कारण 109 पेक्षा सर्वात लहान अंक त्याच्यापेक्षा 104 आहे त्या पाड्यातली. तर 9तनं 4 गेले, वजाबाकी करा. 9तनं 4 गेले, 5. 0तनं 0, 1तनं 1 गेला, 0. आता उरलेले अंक कोणते, 85. तर 8 आहे तसा खाली घ्या. तर 13चा पाढा म्हणा. 13 × 13, 13 × 4 = 52, 13 × 5 = 65. 65 घेऊ शकत नाही आपण, कारण की त्याच्या अगोदरचा अंक लहान आहे त्याच्यापेक्षा. मग 13 × 4 = 52 हा अंक आपल्याला इथे घ्यावा लागेल. मग 58 मधनं 52 गेले, किती उरले, 6. आता उरलेला अंक एक घ्या. हा 5 आहे तसं इथे खाली घेतला आपण. 13चा पाढा म्हणा. 65 आहे का बघा. तर 13च्या पाढ्यात 65 आहे. ते किती नंबरला आहे, 5 नंबरला. 13 × 5 = 65. यांची वजाबाकी केली तर बाकी किती आली, 0. आणि भागाकार किती आला आपला, 5, 6, 9, 8, 4. हा अंक वाचला तर 5,69,845 हे आपले उत्तर झाले. आपण योग्य पद्धतीने आणि आपले पाढे पाठ असेल तर आपले उत्तर चुकणार नाही.
ओके, थँक्यू.